तुम्हाला सुद्धा माहिती असेल बरेचशा जणांचे आता सध्या व्हॉट्सअप हॅक होत आहेत, कुणाचे व्हॉट्सअप आहे ते बॅन होत आहेत। तर जर तुमचं व्हॉट्सअप बॅन झालं असेल किंवा तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक झाला असेल तर तुम्ही याला ते रिकव्हर कशा पद्धतीतून करू शकता। बरेचशा जणांचे व्हॉट्सअप आहेत ते आता सध्या बॅन होत आहेत। बॅन होण्याचे मेन कारण काय सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी सांगतो, जसं की तुम्हाला कोणत्याही व्यक्तीने लिंक सेंड केली असेल, जर तुम्ही त्या लिंकवर जर क्लिक केला असेल किंवा ती कोणती थर्ड पार्टी लिंक कोणी सेंड करता हॅकची लिंक्स असतात तेव्हा क्लिक केलं असेल तर तुमचं व्हॉट्सअप आहे ते सगळ्यात पहिले तर हॅक होतं। हॅक झाल्यानंतर ज्या हॅकरने तुमचं व्हॉट्सअप हॅक केलेलं आहे त्याच्याकडे तुमचं व्हॉट्सअप जातं आणि त्यानंतर तो व्यक्ती काय करतो, अनलिमिटेड जे मेसेज असतो तो व्यक्तीला सेंड करत असतो। जसं की तुम्हाला सुद्धा माहिती आहे व्हॉट्सअपच्या काही प्रायव्हसी गोष्टी असतात त्या जर तुम्ही जर जसं की समजा आता सध्याची बघायला गेलं तर व्हॉट्सअपने काय सांगितलं की एकच मेसेज तुम्ही ते अनलिमिटेड जणांना फॉरवर्ड करू शकत नाही। जर तसं केलं तर तुमचा नंबर आहे तो बॅन केला जाईल। म्हणजे ह्या जे काही असतात व्हॉट्सअपच्या प्रायव्हसीच्या गोष्टी असतात ह्या जर तुम्ही लक्षात जर ठेवल्या नाही तर तुमचं व्हॉट्सअप आहे ते बॅन होतं। तर याला जर समजा तुमचं व्हॉट्सअप हॅक होऊन जर नंतर बॅन झाला असेल तर याला कशा पद्धतीतून तुम्ही रिकव्हर करू शकता सगळं काय डिटेल्स मध्ये मी माहिती सांगणार आहे। दुसरी गोष्ट एक सांगायचं, जर तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक झाला असेल तर त्याला कशा प्रकारे रिकव्हर तुम्ही करू शकता हे सुद्धा तुम्हाला बघायला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। सगळ्यात पहिले तर दोन्ही मधले अंतर जे समजून घ्यायचं आहे। पहिली तर गोष्ट व्हॉट्सअप हॅक म्हणजे काय, तुमचं व्हॉट्सअप आहे ते चालू आहे पण दुसऱ्या व्यक्तीकडे चालू आहे, म्हणजे ज्या व्यक्तीने हॅक केलंय त्या व्यक्ती तो तुमचं व्हॉट्सअप आहे ते यूज करत आहे। दुसरी गोष्ट तुमचं व्हॉट्सअप आहे ते बॅन म्हणजे की तुमचं व्हॉट्सअप आहे ते डायरेक्ट व्हॉट्सअपची टीम आहे तिने तुमचा नंबर बॅन केलाय, त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप आहे त्या नंबरने चालवू शकत नाही। या दोन गोष्टींचे तुम्हाला सगळ्यात पहिले तर अंतर समजून घ्यायचं आहे। या दोन्हीपैकी तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होता ते कमेंट्स मध्ये इथे नक्की सांगा। डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीन जावा आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि यातील तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होता तो कमेंट्समध्ये येते नक्की सांगा। सगळ्यात पहिले तर सांगतो व्हॉट्सअप जर तुमचा हॅक झाला असेल तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा पद्धतीने प्रेस करायचं, त्यानंतर आय बटनवर क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं, म्हणजे डायरेक्ट व्हॉट्सअपच्या सेटिंग्स ओपन होणार आहेत। त्यानंतर इथे गेल्यानंतर स्टोरेजचं ऑप्शन भेटेल, यावर क्लिक करून फक्त किलर कॅचअपवर क्लिक करायचं आहे, जे की डाटा असेल किलर कॅचअप होणार आहे। त्यात मॅनेज स्टोरेजवर किंवा इथे तुम्हाला किलर डाटा सुद्धा ऑप्शन पाहायला भेटेल, तुम्ही डाटा आहे तो क्लिअर करत नाही, जे की डाटा असेल तो पूर्णपणे तुम्हाला क्लिअर करून घ्यायचा आहे, म्हणजे डाटा असेल तो पूर्णपणे इथे तुमचा डिलीट होणार आहे। त्यानंतर तुम्हाला याचा व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचा, नंबर टाकायचा आणि ओटीपी टाकून इथे लॉग इन व्हायचं आहे। त्यानंतर जेणेकरून तुमचं व्हॉट्सअप हॅक केलाय तो ऑटोमॅटिक आहे तो लॉग आउट सुद्धा होणार आहे। दुसरी गोष्ट जर ओटीपी येत नसेल किंवा तुमचं व्हॉट्सअप बॅन झालं असेल तर त्याला रिकव्हर कशा पद्धतीतून करायचं। ओके, सगळ्यात पहिले तर ज्यावेळेस तुमचं व्हॉट्सअप असतं ते बॅन झालं असतं त्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअप ओपन करता त्यावेळेस तुम्हाला काय असतं की येथे डायरेक्ट तुम्हाला एरर येतो की अशा पद्धतीने थोडंसं मी ब्लर केलं आहे पण तुम्हाला एक एरर येतो की तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे तो बॅन केला, अशा प्रकारे एरर येतो। ओके, तर याला कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, क्रोमवर जायचं। ओके, क्रोमवर जायचं आणि त्यानंतर येथे तुम्हाला सर्च बार भेटेल, इथे काय करायचं, जसं की आता बघू शकता मी टाईप करतो व्हॉट्सअप, जसं की आता बघू शकता इथे बघू शकता अशा पद्धतीने व्हॉट्सअप सपोर्ट बघू शकता, इथून जे काही व्हॉट्सअप सपोर्ट ओके म्हणजे की व्हॉट्सअप सपोर्ट सर्च केल्यानंतर इथे बघू शकता व्हॉट्सअपचे कॉन्टॅक्ट सगळे आलेले आहेत। ओके, जसं की बघू शकता व्हॉट्सअप हेल्प जे काही आले आहे, त्यानंतर व्हॉट्सअप ॲप आहे, तशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही जर समजा ह्याच्यावर जर मी क्लिक केलं सगळ्यात पहिले ते चेक करून घ्यायचे आहेत, भरपूर सारे आहेत पण त्यांच्या ऑफिशियल जे काही असतील ते तुम्हाला इथे दिसून जातील। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस आता हे व्हॉट्सअपचे अशा प्रकारे आलेले आहे। जर तुम्हाला इथे काय समजत नसेल भेटत नसेल तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला सांगतो कुठे भेटेल, सगळ्यात पहिले तर ChatGPT असेल किंवा नसेल तर मी डायरेक्ट काय करेन की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं, ऑफिशियलची वेबसाईट असते, जसं की आता बघू शकता इथे ठीक आहे असेल, इथून मी जी काय आहे आता बघू शकता AI मध्येतून व्हॉट्सअप बघू शकता सपोर्टची लिंक बघू शकता लिंक। ओके, आता आपण टाकलं व्हॉट्सअप सपोर्टची लिंक, जसं की आता बघू शकता व्हॉट्सअप सपोर्टची इथे लिंक आली आहे, जर याच्यावर मी क्लिक केलं बघू शकता इथून ओपन लिंक। ओके, जी की लिंक आहे ते अशा प्रकारे ओपन होणार आहे, जशी ती लिंक ओपन झाली तशाच प्रकारे लिंक ओपन होणार आहे, फक्त लिंकमध्ये फरक काय असतो की वेगवेगळ्या लिंक्स आत्ता सध्या आहेत बघू शकता, अशा प्रकारे लिंक ती ओपन होणार आहे। आता बघू शकता इथे तुम्हाला बरेचसेच ऑप्शन भेटतात, गेट स्टार्ट आहे, सिक्युरिटी अशा प्रकारे इन्फॉर्मेशन, बॅकअप, रिसिट अशा प्रकारे भरपूर सारे भेटणार आहेत। महत्त्वाची गोष्ट आता बघू शकता इथे एवढे भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला भेटले आहेत, पण तुम्हाला प्रॉब्लेम काय की व्हॉट्सअप बॅन, तर इथे सर्चमध्ये जर तुम्ही इथे गेला तर बघू शकता इथे सर्चचा ऑप्शन भेटतो, तर इथे तुम्हाला सर्च करायचा व्हॉट्सअप बॅन बघू शकता, इथे व्हॉट्सअप बघू शकता व्हॉट्सअप बॅन आपण सर्च केलेलं आहे। ओके, इथे बघू शकता व्हॉट्सअप बॅन। ओके, त्यानंतर बघू शकता इथे बघू शकता हाऊ टू यूज व्हॉट्सअप, इथे तुम्हाला अशा पद्धतीने ऑप्शन्स बघायला भेटतो, तर इथे बघा तुम्हाला हुडकायचं की व्हॉट्सअप बॅनचा ऑप्शन कुठे लिहिला आहे बघू शकता, अबाउट व्हॉट्सअप सेंटर आहे, हाऊ टू व्हॉट्सअप, इथे बघू शकता गेट स्टार व्हॉट्सअप, इथून बघू शकता खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे भेटेल व्हॉट्सअप बॅन, की आता बघू शकता इथे
इथे तर बघू शकता याच्यावर आपण क्लिक करू. ओके, 1 नंबरच्या जेव्हा आपण क्लिक केलं आहे बघू शकता अशा प्रकारे जे की व्हॉट्सअपचा आपल्याला प्रॉब्लेम आहे. ओके, खाली काय जायचं त्यानंतर स्क्रोल डाऊन करत जायचं आणि इथे तुम्हाला काय करायचं येस नोचा ऑप्शन विचारेल तर तुम्हाला इथे नो करून घ्यायचा किंवा येस सुद्धा इथे करू शकता. इथून काही सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर मेन गोष्ट इथे तुम्हाला जी काही प्रॉब्लेम असेल तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. जसं की बघू शकता मी ChatGPT काही प्रॉब्लेम लिहून घेतले होते तशा प्रकारे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे तुमचं व्हॉट्सअप बॅन झालं आहे किंवा तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं आहे किंवा तुम्ही असं सांगू शकता की माझी मिस्टेक झाली ती माझ्याकडं अशा पद्धतीने प्रॉब्लेम झाला त्यामुळे माझं व्हॉट्सअप जे काही होतं ते तुम्ही इथे व्हॉट्सअप नंबर आहे तो बॅन केलेला आहे तर मला प्लीज पुन्हा ते व्हॉट्सअप नंबर आहे तो अनबॅन करा. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. दुसरी गोष्ट खाली महत्त्वाची गोष्ट तुमचा जो नंबर असतो टाईप करा अजिबात विसरू नका आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हॉट्सअप टीम आहे ती तुमचा मेसेज इथून वाचते आणि त्यानंतर ते काय असेल जर समजा व्हॉट्सअप टीमला वाटलं खरोखर बाबा ना आपल्याकडे चुकी झालेली आहे तर ती व्हॉट्सअप टीम आहे तर तुमचं जे की व्हॉट्सअपचा नंबर आहे तो अनबॅन करण्यात जाऊ शकतो. जसं की तुम्ही सांगू शकता की अशा पद्धतीने व्हॉट्सअप माझा हॅक झालं तर त्यानंतर हॅक झाल्यामुळे माझा व्हॉट्सअप नंबर आहे तो बॅन अशा प्रकारे काही गोष्टी असतील ते टाईप करू शकता. आता हा मेसेज तुम्हाला ChatGPT किंवा गुगलवर जर तुम्ही मेसेज लिहिला तर तुम्हाला भेटेल किंवा तुम्ही स्वतः इथे टाईपसुद्धा करू शकता. खाली इथे लिहायचा नंबर माय नंबर असं टाईप करायचा नंबर लिहायचा आहे आणि त्यानंतर सेंड करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही टाईप केल्यानंतर 24 ते 48 तासाच्या आत आहे तुम्हाला डायरेक्ट मेलसुद्धा येऊ शकतो. मेल म्हणजे खाली काय करायचं महत्त्वाची गोष्ट तुमचा जीमेल टाकायला विसरायचं ना नंबर आणि जीमेल त्यावर तुम्हाला डायरेक्ट जो काही तुमचा प्रॉब्लेमचा सोल्युशन असेल ते तुम्हाला भेटेल. पण खात्री कोणीही देऊ शकत नाही की तुमचं व्हॉट्सअप आहे ते अनबॅन होईल का नाही कारण कसं असतं की तुम्ही जर काही गोष्टी चुका केल्या असतील तर अनबॅन होण्याची शक्यता कमी आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करू शकता. इथे बघू शकता 500 शब्दात तुम्ही इथे लिहू शकता. इथे सुद्धा लिहिलं आहे जे काही प्रॉब्लेम असतील ते व्यवस्थित तुम्हाला लिहायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा अशा प्रकारे. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मी सांगितले ह्या प्रोसेसने तुम्ही काम करायचं आहे. दुसरी गोष्ट तुमचं काय वेळेस सेकंद पडतात की या टायमापर्यंत तुम्ही थांबा अशा प्रकारे व्हॉट्सअप आहे ते सांगतो आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. अशा सुद्धा जे प्रोसेस तुम्हाला तिथे भेटून जाते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला यातील कोणता प्रॉब्लेम होता तो कमेंट्समध्ये सांगा अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याच्या एका नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.